माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष श्री मदनजी चंदे यांचे चिरंजीव निलेश चंदे यांच्याकडनं 2,500 रुपयांचं या नाटकासाठी पारितोषिक मिळालं. शाळेच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन. तत्पूर्वी शिवगर्जनेला हाक द्या. शाहिरांच्या डफाने आणि तलवारीच्या तेज तर्रार धारेनं लिहिला गेलेला मूर्तिमंत या महाराष्ट्राचा इतिहास आजही महान संस्कृतीची साक्ष देत उभा आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या आपसुक जय म्हणण्यातच या संस्कृतीचा विजय आहे, छत्रपतींच्या विचारांचा विजय आहे. आणि या छत्रपतींच्या विजयांच्या आणि विचारांवर आधारभूत असलेलीच आपली छत्रपती शिक्षण संस्था गेली अनेक वर्ष आसनगावमध्ये अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून अनेक विविध असे उपक्रम राबवत आहे की ज्यातून अनेक विद्यार्थ्यांचा विकास झालेला आहे. या शाळेचे कधीतरी आम्ही सुद्धा शिक्षक वृंद आहोत याचा आम्हाला देखील अभिमान वाटतोय. तालुक्याच्या प्रगतीपटलावर अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलने एक वेगळं असं नाव कोरलेलं आहे. सर्व शिक्षक वृंदांसाठी या नाटकाच्या माध्यमातून आपण जो विचार या ठिकाणी प्रदर्शित केला त्या संपूर्ण संस्थेच्या वतीनं आपल्या डोईवर जो वरद हस्त आहे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्या सर्व गुणी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या ओळी आठवल्या की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. असं म्हणत येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आव्हानं संघर्ष यांना बाजूला सारत त्यांच्यावर आरूढ होऊन आपण खऱ्या अर्थाने या सृष्टीचं संवर्धन करण्याचं, मुळात वसुदैव कुटुंबकम ही पृथ्वी जतन करण्याचं, पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून मी जोरदार टाळ्यांनी या मंचावर आमंत्रित करतो रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री प्रकाशजी चौधरी आरेपो सर यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर उपस्थित व्हावं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सुद्धा या अद्वितीय असं व्यक्तिमत्वाला सन्मानाची दाद देऊयात. आणि आदरणीय तळपाडे सर, मी आपणास विनंती करतो या संस्थेची आपण नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. नेतृत्वाचं शिवधनुष्य पेलत असताना या समाजातील अनेक हिऱ्यांना आपण याची डोळे टिपता आणि त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आदरणीय प्रकाशजी चौधरी साहेब या मंचावर उपस्थित झालेले आहेत. मी तळपाडे सर यांना विनंती करतो की आपण या तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला साजेसा मानसन्मान, हा आसनगावकरांचा यथोचित मानसन्मान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपला एक थरारक प्रसंग आपण या ठिकाणी व्यक्त करावा आणि प्रेरणा द्यावी. थँक्यू. सर्वांना शुभ संध्या. सरांनी आता थोडं धर्मसंकटात टाकले, कोणता प्रसंग आपल्या समोर सांगावा म्हणून. सर्वात आधी अभिनव या स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आत्ताच जे एक थ्रिलिंग असं नाटक पाहिलं, अत्यंत म्हणजे अंगावर शहारे येत होते. किती सुंदर नाटक बसवलं होतं. त्या मागच्या मागचे जे कलाकार होते
म्हणजे ते बसवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ते करवून घेण्याची, ते शिक्षक वृंद असतील किंवा मगाशी त्यांनी सांगितलं शेट्टी सर असतील, सरोदे सर असतील, यांनी जी अथक मेहनत घेतली, सगळेच म्हणजे त्याच्या अगोदर देखील बरेच परफॉर्मन्स पाहिले, बरेच डान्स पाहिले, अप्रतिम असं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याचं काम ही संस्था करत आहे, ही शाळा करत आहे. मी कायमच म्हणत असतो की शिक्षण संस्था असतील किंवा शाळा असतील, ह्या खरं तर एक आपण म्हणतो ना, आसनगाव इंडस्ट्रीयल एरिया आहे किंवा इंडस्ट्रियल झोन आहे, तिथे कंपनीज आहेत, या कंपनीमधून रॉ मटेरियल टाकलं की फाईन मटेरियल तयार होतं. तशीच या शिक्षण संस्था सुद्धा आहेत, यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे विद्यार्थी येत असतात, ते घडवण्याचं काम या शिक्षण संस्था करत असतात. यातूनच उद्याचा भारत घडणार आहे. त्या हिऱ्यांना पैलू देण्याचं काम ही शिक्षण संस्था करतात. यासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तुमच्या टाळ्या कमी पडतात या विद्यार्थ्यांसाठी. थँक्यू. मी प्रकाश चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सध्या तानसा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये काम करतो. प्रसंग असे खूप सारे आहेत, कारण की आम्ही जंगलाचे रक्षण करत असताना बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या चोरांशी म्हणूया आमचा संपर्क येत असतो किंवा त्यांच्याशी बरेच असे किस्से आहेत. आता मी आसनगावमध्येच घडलेला एक किस्सा सांगतो, सरांनी सांगितलं म्हणून. चौधरी सरांच्या फार्म हाऊसच्या शेजारी समोरच, अगदी समोरच घडलेला किस्सा होता. मला XYZ ठिकाणून बातमी मिळाली की पडक्यावरून एक गाडी माहुलीला जाणार आहे सागाची लाकडं आणण्यासाठी. एवढीच बातमी मिळाल्यानंतर आम्ही एक ट्रॅप टाकला. ट्रॅपमधून आम्ही चौधरी सरांच्या माहुली रोडचा जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी मी स्वतः आणि माझी टीम बसली होती. एक गाडी परिवार गार्डनला बॅकअपसाठी ठेवली होती आणि एक गाडी शहापूरच्या सावरोली मार्गे पाठवली होती. बरोबर त्यांच्याच फार्म हाऊसच्या समोर मी एक अत्यंत थरारक अशा त्या गाडीचा पाठलाग करून ती गाडी पकडली होती. 2 आरोपी, एक स्कॉर्पिओ आणि मुद्देमाल असं पकडलं होतं. थरारक असं रात्री 12-1च्या दरम्यान घटना घडली होती. किस्से खूप सारे सांगण्यासारखे असतात. आपणही शिक्षणातून पुढे व्हा, प्रशासनात या, वनसेवेत या. माझ्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं सर, आपण माझा सन्मान केलात, याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी. यानंतर मी शिक्षक वृंदांना विनंती करेन की आपण पुढील कार्यक्रमाची धुरा सांभाळावी. यानंतरही एकापेक्षा एक सरस कार्यक्रमाच्या. नमस्कार सगळ्यांना. कसा आहे सगळा माणूस गट? मस्त ना? येस, नारळी पौर्णिमा is celebrated with a great enthusiasm in Maharashtra, especially in the Konkan region by the Koli community. On this day, the Koli people offer coconuts to the sea. Fishermen worship and pray to the sea deity for the safe voyages. They perform dances and sing songs. They decorate their boats and take them out into the sea. After this day, invoke the sea deity for change for the prosperous fishing season. Traditional dishes like nariyal baat, it's called coconut rice, are prepared on this day. नारळी पौर्णिमा दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी समुद्राला लोक नारळ चढवतात आणि समुद्र देवतेचे पूजन करतात. त्यांच्यामुळे समुद्राच्या संबंधित लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि समृद्ध येण्याची
घरा परत हा नाही. वा, छान, फारच छान. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या कान्या बाळा, खिडकीतल्या पोरी अशा वाकू नका, अशा वाकू नका, 2 पैसे देते आम्हा भिजून टाका. दिसली का समोर काय? दिसली का? अरे दिसली का? काय? थरांचा थरार दहीहंडी. आज हम सब यही यहाँ दहीहंडी का उत्सव मनाने के लिए तैयार है. तैयार है ना? आवाज नहीं आ रहा है. तैयार है? जो भगवान श्री कृष्ण की बाल लीलाओं का एकता, साहस और सहयोग का प्रतीक है. मटकी नहीं सपना तोड़ा, मटकी नहीं सपना तोड़ा, साथ चलकर सबने जोड़ा. दहीहंडी सिखलाती है टीम वर्क ने ही शिखर छोड़ा. तो आइए पूरे जोश और उत्सव को साथ इस रंगारंग कार्यक्रम को शुरुआत करें. And to celebrate this Dahiyandi festival, our students are over here, and I would like to request all the students, the participants, टाळ्यांची साथ. प्रत्येक क्षणाला टाळ्यांची साथ. सगळ्यांनी हात वर करा, जरा हात वर. गोविंदा आला गवळ्याच्या पोरी. सगळ्यांनी जरा हात वर करून टाळ्या द्या. हात वर सगळ्यांचे हात वर. गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा. गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. हे रात करायचा नाही औंधा, आला 10 थरांचा गोविंदा. तुझ्या घरात नाही पाणी घागर
हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। आपको किसी की याद आई होगी, ऐसे एक पर्सन, ऐसे एक कलाकार हमारे से इस साल अभी हमें छोड़कर चले गए। The one and only धर्मेंद्र जी। Tonight we celebrate a legend man whose very name echoes courage and charm. The one and only the Dharmendra man, man of the Bollywood. With every street on screen, he carried the heartbeats of the millions. With every role, he pointed stories of love, valor, and timeless magic. He made us laugh, made us cry, and made us believe in heroes who walk among us. The screen lit up with his energy, and world followed his charism. Tonight, through rhythm and motion, we honor the spirit, we relive the charm, we celebrate the legacy. शौर्य और मुस्कान का संगम, हर फिल्म में उनका दमकता रंगम, स्टाइल और करिश्मा जो करे सबको फैन। बॉलीवुड का ये अमर आज हम नमन करते हैं बॉलीवुड के एक ऐसे अभिनेता को जिसने हर भूमिका में छाया अपनी अद्भुत छवि से धैर्य, करिश्मा और स्टाइल का प्रतीक। तो आइए जोरदार तालियों से उनका स्वागत करिए धर्मेंद्र। अगर आप धर्मेंद्र जी को दिल से लाइक करते हैं तो जोरदार तालियों की बारिश करें। फॉर प्रेजेंटिंग द ट्रिब्यूट सॉन्ग टू द फॉर धर्मेंद्र जी। तालियों का आवाज जोर से आना चाहिए, तालियों का आवाज जोर से आना चाहिए। अरे ये क्या कह रहे हो? मैंने ऐसा तो नहीं कहा था। अरे रास्ता देखो आप मेरी लड़ी है, अरे रास्ता देखो आप मेरी लड़ी है, आँख जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है।
उठा और सिनेमा ने एक युग को जन्म दिया। कभी शोले बनकर जज्बातों में आग जलाई, कभी धर्मवीर बनकर वीरता का अर्थ समझाया, कभी प्रतिज्ञा बनकर वचन की ताकत दिखाई और कभी सत्यकाम बनकर सच का रास्ता दिखाया। धर्मेंद्र जी, आपका सिनेमा अमर है, आपकी कला अमर है और आपकी यादें हमेशा जिंदा रहेंगी। के लिए जिन्होंने अपनी कला से पीढ़ियों को इंस्पायर किया, धर्मेंद्र एक नाम ही नहीं, इंडियन सिनेमा की एक अमर पहचान है। तत्पूर्वी पुढील कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी मी साई सरांना विनंती करतो की कार्यक्रमाची धुरा पुढे त्यांनी सांभाळायची। विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार इथे होतावा। क्या नहीं होती, हार नहीं होती, नन्ही चींटी जब दीवार पे चढ़ती है, 100 बार फिसलती है, 100 बार चढ़ती है, उसकी मेहनत यूं ही बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यूं ही कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अभिनव न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या याच टाउन सुलाखून निघालेले या छावणीतील हे गुणी विद्यार्थी की ज्यांचं पुढील आपण सन्मान करणार आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने विशेष अशी गुणवत्ता संपादित केलेली आहे। यामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव संतोषजी चौधरी सर आणि त्यांच्या सौभाग्यवती चौधरी मॅडम या दोघांनाही मी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती करतो। आपल्या संकल्पनेतून आपण थेट बक्षीस जाहीर केलं होतं की अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये म्हणजेच SSC मध्ये ज्यांना 95% पेक्षा जास्त गुण मिळतील अशा विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार आपण करणार आहोत। आणि आपल्या संकल्पनेतून साकार झालेली यशस्वी या वर्षीची विद्यार्थिनी धन्वी शहापूरकर 95.60 95.60% इन 10th आणि तिच्या पालकांनाही मी विनंती करतो की आपण जोरदार टाळणी स्वागतासाठी पात्र आहात। आपण आपल्या मुलीच्या पाठीशी खंदे समर्थक म्हणून उभे राहिलेला आहात। आपल्याला विनंती आहे की आपण धन्वी शहापूरकर हिला मंचावर घेऊन यावं। जोरदार टाळणी आपण या गुणवत्तेचा सन्मान करूयात। जोरदार टाळणी धन्वी शहापूरकर आणि अतिशय सुरेख अशी संकल्पना चौधरी सरांचं खरोखर विशेष असं कौतुक करावं तेवढं कमी आहे की ज्या शाळेची धुरा आपण सचिव या पदावर राहून सुद्धा प्रत्येक पैलू हा हिऱ्याप्रमाणे कसा चमकेल यासाठी प्रयत्न करत असता। आणि आदरणीय चौधरी कुटुंबियांच्या वतीनं मॅडम आणि सरांच्या शुभ हस्ते धन्वी शहापूरकर हिचा सन्मान होतो। एकदा जोरदार म्युझिक आतिषबाजी पण झाली पाहिजे मित्रांनो। बजाव ये ढोल ताशे बजने चाहिए।
झालेला आहे. पालकांनाही विनंती आहे की आपण प्रेम कांबडी आपल्या गुणी मुलासह व्यासपीठावर यावं आणि तळपाडे सर आपणास विनंती करतो की आपण मंचावर यावं. आकाशाला गवसणी घालण्याची, त्या आकाशाच्या उत्तुंग सीमाना भेदण्याची क्षमता ज्यांच्या प्रचंड आत्मशक्तीमध्ये आहे आणि ज्या पालकांनी खऱ्या अर्थाने त्या पंखांमध्ये बळ दिलेलं आहे, अशा पालकांना आणि गुणी विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी गौरवित करावं अशी मी आपणास विनंती करतो. प्रेम कांबडी यांच्या वतीनं सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आपण यावर. आदरणीय तळपाडे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो. आणि लता टीचर यांना विनंती आहे की आपण सुद्धा त्यांच्या समोर व्यासपीठावर यावं. असं म्हणतात, आयुष्याचा पथ हा अवघड डोंगर घाट, गुरुविनं कोण दाखवेल वाट. ही वाट सुगम केलेली, सोपी केलेली आहे. पुत्र व्हावा ऐसा गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. विज्ञानाची कास धरत आपण खऱ्या अर्थाने अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या या आठवणींच्या अल्बममध्ये मोरपिसांनी विजयाचं निशान कोरून ठेवलेलं आहे. आणि निश्चितच तमाम आसनगावकरांना, शहापूरकरांना या गोष्टीचा अभिमान असेल. सर्व शिक्षक वृंदांचा आणि शाळेचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. विशेषतः लता मॅडम, आपण जी मेहनत घेतलेली या सर्व आपण आपलं देखील मनपूर्वक, हृदयपूर्वक कौतुक, सन्मान. आपण मंचावर उपस्थित व्हावं. संधी मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने पुनश्च एकदा या शाळेच्या शिरपेचात आपण सुद्धा मानाचा तुरा खोवलेला आहे. जोरदार टाळ्याने आपण अभिनंदन करूयात. पालकांना विनंती आहे, श्रद्धा पवार आपण मंचावर उपस्थित व्हावं. प्रेम कांबडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर, तुम्हाला थोडी तसदी देतो. आदरणीय तळपाडे सर, आपणास थोडी तसदी आहे. प्रेम कांबडी पण उपस्थित झालेले आहेत. तत्पूर्वी सुदामजी वेखंडे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपाध्यक्ष, छत्रपती शिक्षण संस्था, टाटा नमक या ऍड मध्ये काम करण्याची संधी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनीला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोदी साहेबांनी अजूनही टाळ्यांवर जीएसटी लावलेला नाही. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी टॅक्स फ्री टाळ्या झाल्या पाहिजेत शाळेसाठी. आणि मला एक मिनिट, श्रद्धा, एक मिनिट. तू काम केलं ऍड मध्ये, मग ते आम्हाला इथं जरा प्रदर्शन करून दाखव. एक बार डान्स केलाय का? मग म्युझिक रेडी आहे का? हवं तर प्रिपेअर करू आपण नंतर. ओके, ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पालकांचं आणि विद्यार्थिनीचं मनापासून कौतुक. प्रेम कांबडी उपस्थित झालेले आहेत. मी तळपाडे सर आपणास विनंती करतो, आपण मंचावर यावं. यापुढील सन्मान सोहळ्याचे कार्यक्रम जवळजवळ संपलेले आहेत. इथून फक्त जल्लोष असेल तर नृत्याचा सन्मान होतो. एक प्रेम कांबडी इस्रो टूर साठी सिलेक्शन, डॉक्टर होमी बाबा संस्थेच्या वतीनं ब्रॉन्झ मेडल प्राप्त.
सुख समृद्धी लागे. मंगळ देवतेच्या आशीर्वादाने जन्मभर अणू सदैव हसावे फुलावे. नाच ग गुमा कशी मी नाचू, नाच ग गुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग गुमा कशी मी नाचू. मंगळागौर हा महाराष्ट्रातील विवाहित महिलांचा एक महत्त्वाचा सण. आपण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी, श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हा सण साजरा केला जातो, ज्यात नवविवाहित जोडप्याच्या सुखी संसारासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवी पार्वतीची गौरीची पूजा केली जाते. यामध्ये विविध पारंपरिक खेळ, फुगड्या, झिम्मा खेळणे आणि मंगळागौरीची कथा ऐकणे हे प्रमुख कार्यक्रम तसेच विधी केलेले असतात, जे स्त्री शक्ती, वैवाहिक सौख्य आणि सामाजिक एकोपा दर्शवितात. अशा प्रकारे स्त्री शक्ती ध्रुवी बांगर, तपस्वी खाडे, सायशा बोमरे, ओजस्वी गायवट, मान्या ठाकूर, निशा शर्मा, भक्ती चंदे, निधी सोनावणे, अपेक्षा बांगड अँड ऋत्वी बागनर. डोंगर
छान छान. Dancing to beats under the moonlight. Praise the goddesses in every step we take. Let's celebrate our power for our blessing's sake. Garba is traditional folk dance from Gujarat. Indians perform this during Navratri festival. It is dedicated to the goddess Durga and symbolizes the circle of life and devotion. The dance is accompanied by the music with instruments like dole, tabla and harmonium. Both men and women participate wearing colorful traditional and Garba songs are usually Gujarati with devotional lyrics praising the goddesses. So let us welcome our participants. They are as follows. श्रुती खाटेळे, गार्गी सिंगकर, रियांशी भगत, नंदिनी भोळे, तन्वी लिहे, रुही चंदे, अंजली शर्मा, प्रथमेश सातपुते, आर्यन मोरे, स्वराज पाटील, अद्वैत भांगरे, देवेश दिंदळे, जीत टोके and आर्यन कुमार. जोरदार टाळ्या, जोरदार म्हणजे आवाज आवाज.
not just about dance, it is about courage. It is about dreams that refuse to stay silent. And it is about the fearless woman who turned the cricket field into a battlefield of hope and pride. The Women's World Cup 2025 is not a memory or tournament. It is a celebration of determination of broken berries, where every batsman tells us a story. Every run carries a nation's heartbeat, and every fall is followed by a stronger rise. This भारत की धरती से उठी एक नई कहानी, जहां जज्बा, हौसला और क्रिकेट का जुनून मिलकर बनी एक दास्तां। नीले जर्सी में छुपे वो योद्धा जिनके बारे में कोई जिक्र नहीं करता। चौके छक्के, हर विकेट, हर जीत सिर्फ एक स्कोर नहीं, बल्कि हर खिलाड़ी का संदेश है कि सपनों की कोई सीमा नहीं होती। और आज इतिहास ने करवट ली है। भारत की बेटियां सिर्फ खिलाड़ी नहीं, अब चैंपियन है। ये कप सिर्फ एक ट्रॉफी नहीं, ये उस हर संघर्ष का जवाब है जो कभी किसी ने इन पर शक करके पूछा था।
conquer. Today the world cheers because women are champions. की आपले नयनचक्षु आपण या कलामंचाकडे, रंगमंचाकडे, या व्यासपीठाकडे रोखून धरा, कारण एक असामान्य व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर उपस्थित होऊन या व्यासपीठाला परिपूर्णता आणतंय. मी त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन कि मंजिलें आसान नहीं थी, गिरते और संभलते रहे. मंजिलें आसान नहीं थी, गिरते और संभलते रहे. उन आंधियों में क्या दम था, ये चिराग तो हवा में भी जलते रहे. आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी, सन्माननीय आदरणीय, सर्वांच्याच अपेक्षेचा केंद्रबिंदू आणि आजच्या कार्यक्रमाचे महामहिम, या शहापूर तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा राखण्यासाठी साहेब आपण 24 तास जागता आणि म्हणून आम्ही सुरक्षित झोपू शकतो. प्रत्येक शहापूर तालुक्यातील नागरिकाला आपल्या सेवेचा अभिमान आहे. आज गेली कित्येक दिवस आम्ही पाहतो या शहापूर तालुक्यामध्ये घोंघावणारी वादळ आपण याची नाही याची डोळा त्या ठिकाणी थोपवता आणि सुव्यवस्था यंत्रणा शहापूर तालुक्यामध्ये अबाधित राखता. यासारखं भाग्य कुठलं आहे? एकदा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार ढोल ताशाच्या गजरात आपण आदरणीय मिलिंद शिंदे साहेबांना, आदरणीय DYSP साहेबांना विनंती करतो की साहेब आपण मंचावर उपस्थित व्हावं. आणि आदरणीय तळपाळे सर आपणास विनंती करतो की आपण सुद्धा साहेबांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आदरणीय सन्मान मूर्तींना व्यासपीठावर घेऊन यावं. खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा आजचा हा सुवर्ण क्षण आहे की साहेब आपण या ठिकाणी. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि खऱ्या अर्थाने साहेब आपण या व्यासपीठावर उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाला 4 चांद लावलेले आहेत. जोरदार टाळ्याच आपल्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण क्रांतीचा जय जयकार या व्यासपीठावर उपस्थित व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण देहबोलीवरून झळकतो आहे. या नयनांमध्ये उद्याच्या सुरक्षिततेची भेदक नजर आहे आणि म्हणूनच साहेब हा शहापूर तालुका सुरक्षित आहे. मी साहेब आपणास विनंती करतो की 2 शब्द आमच्या विद्यार्थ्यांसाठी. हॅलो. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत, तरी सुद्धा एवढी गर्दी मी पहिल्यांदा कार्यक्रमासाठी बघतोय. शहापूरमध्ये जे पार्टिसिपंट आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलावलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही, आधीच मला उशीर झालाय फार. थँक्यू. धन्यवाद साहेब. मी पुनश्च एकदा साहेबांचं हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या सर्व गुणी विद्यार्थ्यांकडून साहेब आपणास हसत मुखाने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण आलात, आमचं उत्स्फूर्त असं ऊर भरून आलेलं आहे, उत्स्फूर्तपणा हा कार्यक्रमातील वाढलेला आहे. मी सरांना विनंती करतो की आपण लगेचच एक बहारदार कार्यक्रम सरांसमोर सादर करावा. धन्यवाद सर. स्वप्नांनाही बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांनाही बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नालाही जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात, गुरुचे आशीर्वाद लागतात. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक महत्त्वाचा सण मानला जातो, जो गुरु शिष्य परंपरेला मान देण्यासाठी साजरा करतो. या दिवशी शिष्य आपला गुरु किंवा शिक्षक यांचे आभार मानतो आणि त्याचे वंदन करतो. गुरु हा एक मार्गदर्शक, शिक्षक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मानला जातो. तसेच गुरुपौर्णिमेला गुरुवंदना, गुरुपूजा आणि गुरु आराधना ही धार्मिक विधी करतात. तसेच गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. संस्कार, शिक्षण, चांगले मार्गदर्शन हे आपल्या गुरुकडूनच भेटते. जब बंद हो जाए
सारे रास्ते तो नया रास्ता दिखाते हैं गुरु। सिर्फ किताबें ज्ञान की नहीं, जीवन जीना भी सिखाते हैं गुरु। जीवन जीना भी सिखाते हैं गुरु। अशाच आपल्या आयुष्यात असणारे गुरूंचे महत्त्व सांगणारे नृत्य सादर करण्यासाठी येत आहे आपल्या शाळेचे विद्यार्थी। नृत्यामध्ये सहभागी असणारे विद्यार्थी क्रिशा दळपाडे, आरवी काळे, हंसिका चंदे। जीवनाचा मार्गदर्शक हे आपणास उमगते। त्यांच्याच आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने जीवनात योग्य दिशा व संकल्प करण्याचा वाव मिळतो। म्हणून म्हणतो की गुरुच्या कृपेने जीवन सजलं, गुरुच्या कृपेने जीवन सजलं, कष्ट आणि संकट दूर झाली, ज्याच्यामुळे चालू शकलो, आद्य गुरूंचे ऋण मिटले, आद्य गुरूंचे ऋण मिटले। ती मूल्यांच्या प्रकाशात सदैव उजळूनच राहतात। पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला, बोलल्यावरती पाहून गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून, मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, चार भिंतीत नाचली, होतं नव्हतं सारं नेलं, बायको मात्र वाचली।
अशी दयनीय अवस्था पाहता पाहता त्या मुलाची शिक्षकांचा हात खिशाकडे जातो आणि तो खिशाकडे जाणारा हात पाहून तोच मुलगा म्हणतो, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, मला जरा एकटेपणा वाटला. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. या अनेक विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आणि लढण्याचं बळ देणारी छत्रपती शिक्षण संस्था आसनगाव, जोरदार सर्व शिलेदारांना टाळ्यांच्या गजरात मी मंचावर आमंत्रित करतो. छत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व विधीचे शिलेदार सन्माननीय अध्यक्ष ज्ञानेश्वरजी तळपाडे सर यांना विनंती करतो की आपण मंचावर उपस्थित व्हावं. सन्माननीय सुदामजी वेखंडे साहेब, उपाध्यक्ष छत्रपती शिक्षण संस्था, सन्माननीय संतोषजी चौधरी सर, सचिव छत्रपती शिक्षण संस्था, सन्माननीय गंगाधरजी गडगे, उपसचिव सन्माननीय संजयजी भांगरे, खजिनदार दत्तात्रेयजी गायकवाड, सदस्य शिवाजी बोरसे सर, वाळू पोटे सर, नंदकुमारजी जाधव, अनिलजी डगळे, जनार्दनजी शेणे, राहुलजी चंदे, नरेशजी निमसे, संदीपजी बांगर, वंदनाजी तळपाडे, अलकाजी वेखंडे, रंजनाजी जागरे, वर्षा भांगरे, स्नेहल चौधरी, निर्मळा पोटे या सर्व शिलेदारांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये खऱ्या अर्थाने हे भव्य दिव्य दालन आसनगावकरांसाठी छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खुलं करून देण्यात आलं. त्या संस्थेच्या सर्व मानद पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं आणि सदस्यांचं आपण सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय. मी शाळेचे मुख्याध्यापक अभिनव इंग्लिश मीडियमच्या महसूल विभागातील हा चेहरा परमेश्वरजी मेमाणे साहेब यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर उपस्थित व्हावं. पुढील सन्मान सन्माननीय संतोषजी चौधरी सर, या शाळेचे छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव आणि तेवढाच खऱ्या अर्थाने भक्कम असा आधार. यानंतर अमोल सर, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान पार पाडावे. आणि सन्मानमूर्ती आहेत गंगाधरजी गडगे सर, उपसचिव छत्रपती शिक्षण संस्था. त्यानंतर पुढील सन्मान संजयजी भांगरे सर, खजिनदार छत्रपती शिक्षण संस्था आसनगाव. अमोल सर, पुढील सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भांगरे सर. यानंतर अमोल सर यांना विनंती असेल, दिनेश यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान पार पाडावे. दत्तात्रेयजी गायकवाड साहेब, सन्माननीय शिवाजी बोरसे सर आणि सन्माननीय वाळू पोटे सर, हे तीनही सन्मान आपण पार पाडावे अशी विनंती आहे. यानंतर वाळू पोटे सर यांचा देखील आपण सन्मान करायचा. यानंतर बेनके सर, आपणास विनंती आहे पुढील सन्मान आपण पार पाडावे. आणि सन्मान मूर्ती आहेत नंदकुमारजी जाधव, सन्माननीय अनिलजी डगळे, जनार्दनजी शेणे, यानंतर बर्डे सर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण राहुलजी चंदे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. या गावचे उपसरपंच तथा या शिक्षण संस्थेचे सदस्य. यानंतर बर्डे सर आपणच आपल्या शुभ हस्ते संदीपजी बांगर, नरेशजी निमसे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करावं. पुढील सन्मान अनिलजी डगळे साहेब यांना देखील आपण सन्मानित करावं. यानंतर मनीषा मॅडम यांना विनंती, परमेश्वरजी मेमाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. फर्डे सर, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण
आपण त्यांचा सन्मान करावा. पुढील सन्मान बडेसर नरेशजी निमसे यांचा देखील सन्मान आपण झालाय ना. ओके. यानंतर महिला शक्तीचा आपण सन्मान करतो या मंचावर आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठ परिपूर्ण होते. मनीषा मॅडम आपणास विनंती, आपल्या शुभास्ते आपण पुढील सन्मान पार पाडावे. सन्माननीय वंदनाताई तळपाडे यांचा सन्मान आपल्या शुभास्ते या ठिकाणी होतोय. सन्माननीय रंजनाताई जागरे यांचा देखील सन्मान आपल्या शुभास्ते या मंचावर आपणच करायचा आहे. कृपया सूचनेकडे लक्ष द्यावं. आणि यानंतर पोटेसर यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. सन्माननीय वाळू पोटेसर यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं. बर्डेसर आपण पोटेसरांना सन्मानित करावं अशी विनंती करतो. तत्पूर्वी पुढील सन्मान शुभांगी मॅडम आपल्या शुभ असते आणि सन्मान मूर्ती आहे सौ अलका वेखंडे मॅडम, वर्षा भांगरे मॅडम, स्नेहल चौधरी मॅडम. हे तीनही सन्मान आपण पार पाडावेत अशी विनंती. मी पुनश्च एकदा नावं जाहीर करतो. शुभांगी मॅडम आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करणार आहात. वर्षा भांगरे मॅडम, स्नेहल चौधरी यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा. स्नेहल मॅडम, यापुढे सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो केशनी मॅडम शाळेच्या वतीने आणि सन्मान मूर्ती सौ निर्मला पोटे मॅडम यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर पुढील सत्कार वंदना मॅडम सौ सविता चंदे मॅडम यांचा सत्कार करतील. पुढील सन्मान सन्माननीय बोरसे मॅडम यांचा सन्मान देखील वंदना मॅडम आपण करावा अशी विनंती. लता मॅडम यांनी पुढील सन्मान करावे अशी विनंती आहे आणि सन्मान मूर्ती आहे चौधरी मॅडम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा अशी विनंती आहे. त्याचप्रमाणे पुढील सन्मान पौर्णिमा गायकवाड मॅडम यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करावा अशी विनंती आहे. लता मॅडम आपल्या शुभ असते. पुढील सन्मान पौर्णिमाजी गायकवाड. यानंतर जयश्रीजी गडगे मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी जिनल सोनवणे मॅडम यांना विनंती आहे की आपण आपले शुभ असते. आणि आता सर्वांना विनंती करतो, समोर बसलेल्या माझ्या सर्व तमाम बालगोपाळांना, रसिक प्रेक्षकांना आदरांजली. एवढंच नाही तर कृतज्ञतेने उथंबलेले नतमस्तक होण्याने. पाहूया पुढील परफॉर्मन्स रतन. से लेकर साइंस तक, गाड़ी से लेकर एरोप्लेन तक, हर इंडस्ट्री पर टाटास ने अपनी छाप छोड़ी है. और तो और क्रिकेट को बचाने में भी टाटा का हाथ रहा है. टाटा कोई एक इंसान या फिर एक परिवार नहीं है. टाटा का मतलब है एक सोच, वैल्यूज, ऐसे वैल्यूज जो मरते नहीं. जो उड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है. कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है. अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है. कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है. भले हालात
एक समय ऐसा था जब टाटा मोटर्स काफी लॉसेस में चल रही थी। तब रतन टाटा यूएसए पहुंचे और उन्होंने फोर्ड कंपनी की हेल्प मांगी। फोर्ड कंपनी के इंचार्ज ने कहा कि हम आपकी कंपनी खरीदकर आप पर एक फेवर कर रहे हैं, आपको गाड़ियां बनाने नहीं आती तो ट्राई क्यों कर दो। रतन टाटा नाराज थे, लेकिन उन्होंने अपना गुस्सा कंट्रोल किया। उन्होंने उस अग्रेशन को बिजनेस सुधारने में चैनलाइज किया। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे गाने सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, जीतेंगे हर मंजिल को हर मुश्किल को जीतेंगे, जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो और कुछ ही सालों में सिचुएशन कंप्लीटली रिवर्स हो गई। इस बार फोर्ड कंपनी लॉसेस में थी और उसे बचाने के लिए टाटा मोटर्स वहां पर पहुंचे। यही तो मजा है, किया जो किसी ने नहीं हम करें, की खड़ी है कि बेकार सोचना क्यों, जब जिंदगी है एक ही तो बार सोचना क्यों, मैं परिंदा क्यों बनूं, मुझे आसमां बनना है, मैं बंदा क्यों रहूं, मुझे दास्तां बनना है, मैं परिंदा क्यों बनूं, मुझे आसमां बनना है। टाटा हैज सेव्ड इंडिया। रतन टाटा सर को मरने मत दीजिए, उन्हें जिंदा रखिए अपने दिलों में, अपने कामों में और अपने व्यवहार में। लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। आजकल के बच्चे फोन में इतना व्यस्त हो गए कि उनको पता ही नहीं कि आजू बाजू में क्या चालू है। और तू दे फोन। क्या हुआ? तू पागल हो गई है? क्या हुआ? तुझे पता है तेरे आजू बाजू में क्या चल रहा है? क्या चल रहा है? तुझे नहीं पता हमारे अभिनव स्कूल में क्या चल रहा है? नहीं पता, क्या चल रहा है? मल्लखांब। क्या होता है मल्लखांब? मल्लखांब कम से कम समय में शरीर के ज्यादा से ज्यादा अंगों को व्यायाम देने वाला एक प्रकार है। अच्छा, वो खंबा? खंबा नहीं, उसे मल्लखांब कहते हैं। पर ये शुरू कहाँ से हुआ? दूसरे बाजीराव पेशवा, इनके समय में उनके दरबार में एक मल्ल हुआ करते थे जिनका नाम था बालम भट्ट दादा देवघर। एक बार निजामों ने मराठाओं को चैलेंज किया, उन्हें मल्ल में यानी रेसलिंग में हरा कर दिखाए। तो बालम भट्ट दादा देवघर को हनुमान जी ने स्वप्न में आकर एक खंबे पर विविध प्रकार के आसने करते हुए दिखाया था। उसी से बालम भट्ट दादा ने मल्लखांब का निर्माण किया।
कमजोर दिल वाले अपनी सीट बेल्ट बांध कर रखिए, क्योंकि कुछ ही देर में कुछ ऐसा होने वाला है कि आपको हार्ट अटैक भी आ सकता है। लेट्स एंजॉय द थ्रिलिंग परफॉर्मेंस ऑफ मल्लखंब। I would like to invite Amol sir to please introduce the name of Mallakhamb. Thank you, girls.
लेके आ, हजार लेके आजा, कतार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आजा, आजा।
आणि डोळ्यात शिक्षणाचं स्वप्न. हातात खेळणी नव्हती, पुस्तकं होती आणि त्या डोळ्यांमध्ये एक वेगळं जग दिसत होतं. झूठा जगरैन बसेरा साचा दर्द मेरा मृग तृष्णा सा मोह पिया नाता मेरा तेरा नैना जो सांझ ख्वाब देखते थे नैना बिछड़ के आज रो दिए हैं नैना जो मिलके रात जागते थे नैना शहर में पल के नीचते हैं जुदा हुए कदम जिन्होंने ली थी ये कसम मिलके चलेंगे हरदम अब बांटते हैं ये गम भीगे नैना जो खिड़कियों से झांकते थे नैना घुटन बंद हो गए प्रत्येक स्वप्नाला दिशा हवी असते आणि प्रत्येक संघर्षाला एक आधार. जेव्हा योग्य शिक्षक, योग्य मार्ग आणि योग्य विश्वास मिळतो तेव्हाच कळतं की आत्मविश्वास भेटला की सर्व काही शक्य होतं. स्वप्न फक्त माझं नव्हतं, आई वडिलांच्या डोळ्यांतही तेच स्वप्न होतं. माझा मुलगा शिकेल, मोठा होईल आणि समाजासाठी काहीतरी करेल, हीच त्यांची प्रार्थना होती.
स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठाच असतो. रात्र रात्र अभ्यास, अपयश आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द. कारण लक्ष ठरलेलं होतं, देशाची सेवा. IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न. रुक जा रे बंदिया, ये रात जरा सी है, बात समझ बंदिया, कुछ देर ही बाकी है. रख यकीन आँखों से बादल, आज हट जाएगा. चाँद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा. प्रवास होता गरिबीपासून गर्वाकडे, अंधारातून प्रकाशाकडे. आज तो मुलगा फक्त यशस्वी नाही तर जबाबदार आहे. कारण शिक्षणाने त्याला घडवलं, संघर्षाने त्याला मजबूत केलं आणि देशसेवेने त्याला IPS अधिकारी बनवलं. ही गोष्ट आहे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय मुलाची.